नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडताना दिसत आहे की थेट एका सरन्यायाधीशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलंय। आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलंच नाही, तर ते गाणं त्यांनी जे थेट एका राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर, उपमुख्यमंत्र्यासमोर आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणारे क्लास 1, क्लास 2 IAS IPS अधिकाऱ्यांसोबत किंवा त्याच्या समोर जे आहे एका न्यायाधीशाने, एका सरन्यायाधीशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलंय। तर कोणतं गाणं गायलंय संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक मागासवर्गीय समाजातून एक व्यक्ती जे आहे सरन्यायाधीश बनलेले आहे। ही सर्वांसाठी आनंदाची व सर्वात मोठी बाब आहे। त्यामुळे सर्वच जण जे आहेत BR गवई यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांचं संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे। परंतु गेल्या काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम होता, महाराष्ट्र सरकारकडून तो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना BR गवई यांनी थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं गायलं। तर सर्वात अगोदर त्यांचा तो व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, त्यांनी त्या ठिकाणी जे आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुंदर असं गाणं गायलं। त्यामध्ये ते म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे कोटी कुळे किंवा कोट्या लोकांचं जे हे झालंय, चांगलं झालंय किंवा त्यांची जी कुळे आहेत ती उद्धारली, त्यामधला मी देखील एक आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या ठिकाणी त्यांनी जे आहे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ते गाणं गात त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले व त्याचसोबत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना भावुक देखील झाले। ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार अनेक त्यांनी गाणे लिहिलेले आहेत, त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत, कोटी कोटी कुळे उधारले भीमा तुझ्या जन्मामुळे। त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे। बाबासाहेबांच्या घटनेमुळे, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारताचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली, तो मी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण समजतो। नसता भारतीय संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातून येणारा व्यक्ती जो आहे थेट भारताचा सरन्यायाधीश बनू शकतो, तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आणि त्यांनी आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची उघडे करून दिलेली दारे असतील किंवा खुले करून दिलेली दारे असतील त्यामुळे। आणि असं बोलत त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आभार मानला। तर तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।